ठीक आहे. सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ सराव परीक्षा शिष्यवृत्ती सराव परीक्षा 2025-26 च्या अनुषंगाने उपस्थित जिल्ह्यातील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग, त्याचबरोबर तालुक्यातील सर्व आदरणीय वर्ग, शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वांचं मी आजच्या ऑनलाईन वर्गासाठी उपस्थित वर्गासाठी सहर्ष असं स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या तालुक्यातील नोडल अधिकारी आदरणीय पिंपरकर साहेब, तंत्रस्नेही शिक्षक श्री नामदेव शेरकर सर व दत्तात्रय आंबेकर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील त्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या ऑनलाईन क्लाससाठी ज्यांचा क्लास आहे ते आदर्श शाळेचे आदर्श शिक्षक आदरणीय भास्कर आवटी सर, हे गणित या विषयावरती या ठिकाणी आपल्याला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 चे जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी गणित या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपल्या क्लासला सुरुवात करावी. नमस्कार. काल आपण भाषा विषयाचे 2021च्या प्रश्नपत्रिका जी बोर्डाला आली होती, भाषा विषयाचे आपण 25 प्रश्न काल सोडवले आहेत. त्यानंतर तो दुसरा भाग आहे भाषा, दुसरं गणित 50 प्रश्न असतात. त्यापैकी 26 ते 50 प्रश्नांना आपण आज हात घालणार आहोत आणि ते प्रश्न आपण सोडून पाहणार आहोत. मला खास करून आनंद होते कारण या क्लाससाठी जी जॉईन मुलं आहेत ती साधारण 220च्या पुढची, म्हणजे अत्यंत हुशार मुले आहेत आणि अशा गुणी मुलांपुढे बोलण्याचं मला संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि प्रश्न सोडवायला सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे 26वा की 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते. गणित सोडवण्यासाठी सर्वात महत्वाची पायरी ही आहे की आपण तो प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे आणि प्रश्न वाचल्यानंतर त्यात दिलेली माहिती काय आहे, आपल्याला कोणते उत्तर काढायचे आहे आणि ते उत्तर काढण्यासाठी आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल याचा आपण विचार केला पाहिजे. आता हा प्रश्न आपण जर पाहिला तर 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते, त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. आता हा भाग आपला गणितामध्ये शिकून झालेला आहे की एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. आता हा एकदम सोपा भाग आहे रोमन संख्या चिन्हांचा जो आपण अभ्यासलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर 500 या संख्येला डी म्हणजे 500 म्हणून 3 हा पर्याय या प्रश्नाचा बरोबर आहे. यासाठी आपण या रोमन संख्या चिन्हांचा सराव केला पाहिजे, सातत्याने त्यावर ध्यान दिलं पाहिजे. त्यापुढील 27वा प्रश्न आहे 10.345 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत किती. आता ही जी संख्या दिलेली आहे 4 ची स्थानिक किंमत, 4 इथं आपण जर पाहिलं ती दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरे, ची स्थानिक किंमत आपल्याला शोधायची आहे. इथे 4 हा 10.345 यामध्ये 4 या ठिकाणी हा आहे. तर या 4 ची स्थानिक किंमत शोधण्यासाठी आपल्या दशांश चिन्हाच्या पुढे ही संख्या कितव्या घरावर आहे, तर दशांश चिन्हाच्या पुढे दुसरं घर आहे. मग त्याचं जे उत्तर येईल ते दशांश चिन्हाच्या पुढे दुसरं घर म्हणजे 0, 4 हा पर्याय असते. हे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण दाखवू शकतो की 10.345, तर यामध्ये 3 ची किंमत 3 छेद
10 म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे एक घर आहे म्हणून छेद 10 आणि 4ची स्थानिक किंमत ही 4/100 म्हणजेच 4च्या पुढे 4/100 म्हणजे 0.04 अशा दोन्ही पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हा अत्यंत सोपा परंतु फसवा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी दिले की चौकट वजा 2575 वजा चौकट 836 बरोबर 28,739 तर चौकटीच्या जागी कोणता अंक येईल. आता या ठिकाणी हे वजाबाकीचं गणित आहे. हे जर अंक आपण पाहिले हे अंक जर आपण पाहिले ते 2575 या ठिकाणी चौकट आहे वजा या ठिकाणी 4 अंकी संख्या दिलेली आहे. कारण प्रत्येक चौकट इथे एक अंक लिहायचा म्हणजे 5 अंकी संख्या आहे, ही 4 अंकी संख्या आहे. म्हणून ही चौकट रिकामी ठेवून 836 या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. आणि या वजाबाकीचे उत्तर येणार आहे ते आहे 28,739. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण गणित सोडवताना ज्या वजाबाकी करतो त्या संबंधीचंच उत्तर आहे. या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं तर सरळ सरळ वजाबाकी करत गेल्यानंतर आपल्याला प्रश्नाचं उत्तर आपोआप सापडतं. आता इथून ही वजाबाकी आपण एककाकडून वजाबाकीची सुरुवात करत आहोत. 5तून 6 जात नाही म्हणून 7तून 1 आपण हप्ता घेतला, इथे राहिले 6 आणि इकडे झाले 15. 15तून 6 गेले राहिले 9. आपले उत्तर बरोबर आले पाहिजे. इथं सोडवायचे नाही, फक्त जे दिले त्या प्रकारे आपल्याला उलट क्रमाने जाऊन आपल्याला आपल्या अपेक्षित उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. 15तून 6 गेले 9. दुसरं आहे 6तून 3 गेल्यानंतर 3 राहत आहेत. पुढे 5तून 8 जात नाहीत म्हणून आपण इथून 2तून 1 हातचा घेणार आहे आणि इकडे होतील 15. या ठिकाणी जर पाहिलं तर 15तून 8 गेले 7 म्हणजे तिन्ही पर्याय आपले बरोबर आले. आता मुख्य प्रश्न येतो तो या चौकटीचा. इथे खाली आपल्याला उत्तर दिलेलं आहे 8. एकातून किती गेल्यावर 8 राहतील पण एकातून वजा केल्यावर 8 उत्तर येणार नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला इथे जी संख्या असेल तिच्यातून एक हातचा घ्यावा लागेल आणि इथे येतील 11. मग 11तून किती गेल्यावर 8 राहतील हे प्रश्नाचं जर आपण उत्तर शोधलं तर आपल्याला दोन्ही ठिकाणच्या चौकटीची संख्या आपल्याला मिळणार आहे. मग 11तून किती गेल्यावर 8 राहतात तर 11तून 3 गेल्यानंतर 8 राहतात म्हणून या चौकटीची संख्या येईल 3. या ठिकाणी 3 आहे म्हणून इथं सुद्धा 3 आणि इथून जो या 3तून आपण जो हप्ता घेतलेला आहे त्या 3तून 1 गेला, इथे राहिले 2 आणि हे 2 अशी 2. अशा प्रकारे या रिकाम्या चौकटीच्या जागी असणारी संख्या आपल्याला शोधता आली आणि त्या ठिकाणी आपल्याला जे उत्तर मिळाले ते आहे 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे पाहताना खूप अवघड वाटतात परंतु योग्य मार्गाने जर आपण गेलो तर ज्या प्रकारची वजाबाकी आहे त्या पद्धतीने आपण सोडवत गेलो तर अपेक्षित उत्तरापर्यंत आपण लवकर पोहोचू शकतो. यासाठी पर्यायांचा सुद्धा वापर करता येऊ शकतो. 2 टाकून जर पाहिलं तर वजाबाकी सोडतो, यात 3 टाकून सगळ्या पर्यायांचा जर आपण वापर करत बसलो तर वेळ जास्त जाण्याची गरज आहे. आणि स्कॉलरशिप मध्ये सोप्या गणितांना आपण कमीत कमी वेळात त्या गणितांना आपल्याला अपेक्षित उत्तर शोधता आलं तर आपला वेळ वाचेल आणि तो असलेला वेळ आपल्याला अवघड गणितांसाठी देता येईल. म्हणून शक्यतो सरळ सरळ पद्धतीने या प्रकारे जर आपण गणित सोडवलं तर लवकरात लवकर हे गणित होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे 29वा. हा भूमितीच्या अंतर्गत प्रश्न आहे की कोणाच्या दोन्ही भुजा वाढविल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो. तर इथं कोणाची आकृती दिलेली आहे. आपण जर असा एक कोण काढल्यानंतर ह्या भुजा दिलेल्या आहेत. हा कोण समजा 30-35 अंशाचा कोण आहे. आता या कोणाच्या भुजा ज्या असतात, भुजा म्हणजे काय, कोणाच्या भुजा म्हणजे बाजू. या बाजू आपण कितीही वाढवत गेलो असं तर हे जे कोणाचं मूळ माप आहे यात मात्र काहीही बदल होणार नाही. म्हणजे कोणाच्या भुजा वाढविल्यानंतर कोणाच्या मापात काहीही फरक पडत नाही आणि या अर्थाचा पर्याय आहे. म्हणजेच काहीच फरक पडत नाही कोणाच्या मापात, म्हणजेच काय, कोणाचं माप आहे तेवढंच राहतं. आणि मग या अर्थाचा पर्याय आहे कोण पर्याय क्रमांक 3 कोणाचे माप तेवढेच राहते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना आपण मगाशी सांगितले की काळजीपूर्वक समजपूर्वक वाचन आणि प्रश्न नेमकं विचारले काय, आपल्याला दिलेली माहिती काय आहे याचा विचार करून असे प्रश्न आपण सोडवले पाहिजेत. हा अपूर्णांकावर आधारित प्रश्न आहे. 5.3/7 अधिक
6.4/7 बरोबर किती? म्हणजे ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आहे. आता ही बेरीज आपण दोन पद्धतीने सोडू शकतो. एक पहिली म्हणजे पूर्णांकयुक्त पूर्णांकाची बेरीज. इथे पूर्णांक आहे, इथे पूर्णांक 5 आहे. हा जो अपूर्णांक आहे 5.3/7 अधिक 6.4/7 या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आपल्याला करायची आहे. यामध्ये प्रथम दोन्ही पूर्णांकाची बेरीज आपण केली तर 5 आणि 6 11 आणि नंतर हे जे दोन अपूर्णांक आहेत 3/7 अधिक 4/7 इथे जर आपण पाहिलं तर या दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे. छेद समान असेल तर अंशाची बेरीज करून आपण त्याचं उत्तर काढू शकतो. म्हणून हे 11 3/7 अधिक 4/7 म्हणजे 3 अधिक 3 आणि 4 7/7 मग 11 बरोबर 11 अधिक 7/7 म्हणजेच काय 7 1 7 7 1 7 7/7 म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने जर आपण भागलं तर उत्तर 1 येतं. म्हणजे 7/7चं उत्तर आहे 1. म्हणून 11 आणि 1 बरोबर 12 असं या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हाच प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीने आणखी एका पद्धतीने सोडवू शकतो आपण की हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्यांचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आपण शोधू शकतो. पहिला जो अपूर्णांक आहे 5.3/7 अधिक 6.4/7 याचं आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेणार आहोत. 7×5 35 म्हणजे छेदाने पूर्णांकाला गुणिले 7×5 35 अधिक 3 36 37 38 छेद 7 अधिक याचं छेदाने पूर्णांकाला गुणिले 7×6 42 42 अधिक 4 43 44 45 आणि 46 यांची जर आपण बेरीज केली 8 आणि 6 14 हातचा आला 8 खाली आली 4 नंतर 4 आणि 3 7 आणि 1 8 म्हणजे 84/7 हे उत्तर येईल. आणि जर 84 ला आपण जर भागला आपण पहा गणित सोडवण्यासाठी पाढे हा एक खूप महत्वाचा घटक आहे. आपण जर पाढे पाठ असतील तर 7 1 7 7 1 7 उरला 1 आणि 7 मी तर आपण पाहिलं की 8 अब्ज कोटीची 2 घरं इथे काहीच दिले नाही म्हणून 0. लक्ष किंवा लाख इथे सुद्धा दिलेले नाही म्हणून ही 2 0. हजार दिलेले आहेत इथे पहा 80,000 म्हणून हजाराच्या घरात 80 येतील आणि पुढची संख्या आहे 808. 800 म्हणजे शतकाच्या घरात 8 दशक नाही म्हणून 08 ही संख्या म्हणून याचं उत्तर येईल 8
8,80,808 आणि या पर्यायाचा या प्रकारचं उत्तर असणारा पर्याय क्रमांक आहे 4. आता हे प्रश्न सोडवताना आपलं लेखन वाचन हे खूप संख्यांचं लेखन वाचन आपलं जर पक्क असेल, हा प्रश्न एकदम सोपा आहे. आपण सहजरित्या हे गणित सोडवू शकतो. आणि या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न हा भूमितीवर अंतर्गत आहे की वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेंटीमीटर व जीवा 3 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेंटीमीटर लांबीची असेल. प्रश्न परत एकदा वाचतो. वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेंटीमीटर व जीवा 3 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेंटीमीटर लांबीची असेल. आपण इथे एक वर्तुळ काढलेलं आहे. एक वर्तुळ काढलेलं आहे आणि वर्तुळाची त्रिज्या ही इथे दिलेली आहे 2.5 सेमी. आणि आणखी एक इथे माहिती दिली आहे की जीवा ही 3 सेंटीमीटरची आहे. इथे या ठिकाणी मी जीवा काढतो, हिचं माप आहे 3 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेंटीमीटर लांबीची आहे. या ठिकाणी जर आपण प्रश्नाचा विचार केला, आपल्याला विचारलंय की दिलेली माहिती आपण लिहिलेली आहे. 2.5 सेंटीमीटरची त्रिज्या आहे, 3 सेंटीमीटरची एक जीवा दिलेली आहे आणि आपल्याला अपेक्षित उत्तर विचारलंय की सर्वात मोठी जीवा किती सेंटीमीटर लांबीची आहे. मग सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आपल्या भूमितीचा अभ्यास बारीक सारीक गोष्टींचा आपला जर अभ्यास असेल तर हे प्रश्न खूप सोपे असतात. सर्वात मोठी जीवा म्हणजे काय? व्यास. हे का? हेच ना. या ठिकाणी 32व्या प्रश्नाकडे आपण जात आहोत. मी प्रश्न पुन्हा एकदा वाचतो की वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेंटीमीटर व जीवा 3 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेंटीमीटर लांबीची असेल. गणित सोडवताना आपण दिलेलं उदाहरण नीट जर वाचलं तर इथे 2.5 सेंटीमीटर दिलेले आहे. एक वर्तुळ मी काढलं इथे आणि त्याची त्रिज्या आहे 2.5 सेमी. या ठिकाणी आणखी एक माहिती दिलेली आहे की जीवा 3 सेंटीमीटर दिलेली आहे. या ठिकाणी जीवन त्याची लांबी आहे 3 सेंटीमीटर. आणि आपल्याला या माहितीचा वापर करून उत्तर काय काढायचंय? वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेंटीमीटर लांबीची असेल. आता या ठिकाणी आपल्याला जर गणित भूमितीत आपण तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी आहात की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच त्याचा आपल्याला व्यास विचारलेला आहे आणि व्यास हा त्रिज्येच्या काय असतो? दुप्पट असतो. त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. मग या ठिकाणी आपल्याला माप दिलेलं आहे की 2.5 सेंटीमीटरची त्रिज्या आहे. मग 2.5 सेंटीमीटरच्या दुप्पट म्हणजे 2.5 गुणिले 2 बरोबर याचं उत्तर 2.5 5 असं याचं उत्तर येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2. आता हा आपण जर प्रश्न पाहिला तर या ठिकाणी इथं त्रिज्या दिलेली आहे. आपल्याला विचारलंय व्यास सर्वात मोठी जीवा. मग ही जी माहिती दिलेली आहे ही जीवा 3 सेंटीमीटर असल्यास या लांबीचा आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी काहीही उपयोग नव्हता. ही जी माहिती आहे या ठिकाणी आपल्याला चकवण्यासाठी, फसवण्यासाठी अशी काही माहिती गणितामध्ये काही उदाहरणांमध्ये दिसून येते की जेणेकरून आपण याच्यावर जर अवलंबून हे कशासाठी दिले काय, परंतु आपल्याला जे अपेक्षित उत्तर आहे आपण आपल्या लक्षावर केंद्रित करून आपण आपली उदाहरणं सोडवायची अशी माहिती कधी कधी आपल्याला फसवण्यासाठी सुद्धा दिलेली असते. पण आपण जर आपला अभ्यास सखोल असेल तर आपल्या ते लक्षात येतं आणि आपण उदाहरण बिनचूक सोडवू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 5 सेंटीमीटर लांबीची जीवा. म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढचं आपण 33व्या प्रश्नाकडे आता चाललोय. 1 ते 100 या संख्यांमध्ये किती संयुक्त संख्या आहे? हा एकदम सोपा प्रश्न आहे. आपण संख्या लेखन शिकताना की मूळ संख्या, एकूण मूळ संख्या आहेत 25. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 25 आणि त्यातली एक ही हा अंक जो असा आहे
का जो मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून मूळ संख्या 25 आणि अधिक हा एक अंक अशा 100 सोडून या 26 संख्या आपण जर काढल्या तर उरलेल्या या सर्व संख्या या संयुक्त संख्या असतात. आणि त्या संख्या म्हणजे 100 मधून जर 26 संख्या वजा 1 ते 100 या 26 संख्या आहेत. आणि यातून आपण हे 1 ते 100 या एकूण संख्या 100 आणि त्यातून मूळ संख्या आणि 1 ही जर संख्या आपण वजा केली तर 100 मधून 26 गेले तर हे 74 या संयुक्त संख्या उरतात. म्हणजे मूळ संख्या आणि 1 ही मूळही नाही आणि संयुक्त नाही अशा दोन्ही मूळ संख्या 25 आणि ही 126 हे जर आपण 100 मधून वजा केले तर 74 हे उत्तर मिळतं. आणि 1 ते 100 मध्ये 74 या संयुक्त संख्या आहेत आणि 74 हे उत्तर असलेला पर्याय क्रमांक आहे 4. म्हणून 1 ते 100 या संख्यांमध्ये 74 संयुक्त संख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या उदाहरणाचं बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय आता. दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन करतात. आपण जर लंब शिकलो असेल की जेव्हा दोन रेषा परस्परांना लंब असतात, जेव्हा दोन रेषा परस्परांना लंब असतात त्यात लंब असण्याची सर्वात मोठी म्हणजे लक्षण हे आहे की त्या दोन रेषा एकमेकांशी काटकोन करतात प्रत्येक ठिकाणी. म्हणजे काटकोन म्हणजे हा कोन असतो 90 अंशात. आणि यातच लंबाच्या व्याख्येमध्येच या प्रश्नाचं आपल्याला उत्तर आहे. दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन करतात, तो 90 अंशाचा कोन असणारा कोन आहे काटकोन. म्हणून दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा काटकोन या प्रकाराचा कोन करतात. म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. आता हे प्रश्न आपल्या भूमितीच्या जे बारीक सारीक व्याख्या आहेत यांचं जर आपलं वाचन चांगलं असेल, पाठांतर असेल आणि समजपूर्वक वाचन, कोणते गणित सोडवताना अजिबात टेन्शन न घेता शांत मनाने आपला अभ्यास जर झालेला असेल तर एकदम सोप्या मनाने शांत मनाने आपण हे प्रश्न सोडवायचे असतात. आपण चाललोय आता पुढचा 35वा प्रश्न आहे. 4 संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. 32,996, 39,296, 2,29,997, 39,096 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता या 4 संख्या जर आपण उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती. या ठिकाणी आपल्याला पहा या ज्या दिलेल्या संख्या आहेत यांचा आपल्याला उतरता क्रम लावावा लागेल. उतरता क्रम म्हणजे काय, आपण वर समजा मंदिरात गेलो, डोंगरावर गेलो तर उतरताना सर्वात उंचीवर असतो, म्हणून उतरता क्रमात आपण सर्वात आधी असते सर्वात मोठी संख्या ही प्रथम घ्यावी लागते आणि त्या क्रमाने नंतर लहान लहान याप्रमाणे आपल्याला त्या संख्या घ्यावे लागतात. आता यात आपण जर पाहिलं या 4 संख्या दिलेल्या आहेत. या 32,996 ही 3 अंकी संख्या आहे. 39,296 ही सुद्धा 3 अंकी संख्या आहे. ही संख्या मात्र 4 अंकी आहे. ही सुद्धा 3 अंकी संख्या आहे. म्हणून सर्वात मोठी संख्या शोधताना आपल्याला अजिबात अडचण येणार नाही, तर 3 अंकी संख्येपेक्षा 4 अंकी संख्या ही मोठीच असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला 2,29,997 ही सर्वात मोठी संख्या सापडली आणि ती पर्याय म्हणजे ती येणार पर्याय क्रमांक 1 ला. नंतर 2 नंबरला जी संख्या येईल इथे जर आपण पाहिलं तर 39,296 आणि इथे 39,096. यातली मोठी कोणती आहे तर ही येईल 2 नंबरला 39,296 आणि त्याच्यानंतरची ही 32,996 म्हणजे ही डायरेक्ट 4 नंबरला जाईल आणि ही येईल 3 नंबरला. अशा प्रकारे चढता क्रम लावताना ही 1 नंबरला, 2 नंबरला ही, 3 नंबरला 39,096 आणि 4 नंबरला 32,996 या प्रकारे या संख्यांचा चढता क्रम लागेल, उतरता क्रम लागेल. आणि मग पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज पहिली आली 2,29,997 अधिक तिसरी कोणती आहे 39,096. इथे एक 9 राहिला. सर्वात मोठी संख्या आली 2,29,997 आणि 3 नंबरची संख्या आली होती ती 39,096.
2,29,997 ही सर्वात मोठी संख्या आलेली आहे. आणि त्यानंतर 3 नंबरची संख्या आहे 39,096. यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. या संख्यांची बेरीज किती, या ठिकाणी आपल्याला सरळ बेरीज करायची. 7 आणि 6 13, हाताला 1, 9 9 18 आणि 1 19. या ठिकाणी परत हातचा 1, 9 0 9 1 10, हाताला 1, 9 9 18 आणि 1 19, हाताला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि इथे 2 अशी 2. याचं उत्तर येईल 2,69,093. म्हणून या प्रकारे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला उत्तर या प्रश्नाचं मिळालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला चढता क्रम लावून त्यातल्या पहिल्या आणि तिसऱ्या नंबरची संख्या शोधून त्या दोन संख्येची बेरीज या ठिकाणी करून आपल्याला 2,69,093 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. प्रश्न 36वा आहे. 88 मीटर. परत सांगतो की प्रश्न सोडवताना आपल्याला तो खूप समजपूर्वक वाचणं गरजेचं आहे. 88 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज 5 फेऱ्या मारते, तर एका आठवड्यात ती किती किलोमीटर चालते. वर्तुळाकृती बाग आहे त्या ठिकाणी. ही वर्तुळाकृती बाग आहे आणि तिचा परिघ हा 88 मीटर. म्हणजे ही जी वर्तुळाची कडा आहे ती जी परिघ आहे ही आहे 88 मीटर. आणि या बागेला स्वरा रोज किती फेऱ्या मारते, 5. म्हणजे रोज ती किती चालते, तर 88 मीटर गुणिले 5 याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. म्हणजे ते एका दिवसात ती किती अंतर चालते याचा आपल्याला उत्तर मिळेल. या ठिकाणी 88 ला आपण 5 ने गुणतोय. 5 8 40, खाली आले 0, हातचे आले 4, 5 8 40 आणि हे 4 44. याचं उत्तर आलं 440 मीटर. हे झालं एका दिवसाचं तिचं चालणं. परंतु आपल्याला काढायचंय तर एका आठवड्यात, म्हणजे आठवड्याचे दिवस आहेत 7. एका दिवसात ती चालते 440 मीटर. आपल्याला 7 दिवसात ती किती चालते याचं उत्तर काढायचंय. म्हणून 440 मीटरला आपल्याला 7 ने गुणावं लागेल. या ठिकाणी आपण गुणाकार करतोय. एका दिवसाचं अंतर आपण काढलं, त्याला आठवड्याचे दिवस असतात 7, म्हणून 7 ने आपण इथे गुणतोय. 7 0 0, 7 चौक 28, खाली आले 8, हातचे आले 2 आणि 7 चौक 28 आणि 2 30. याचं उत्तर आलं 3,080. काय आहे हे मीटर. म्हणजे ती स्वरा एका आठवड्यात 3,080 मीटर चालते. परंतु 3,080 इथे जे पर्याय, पहिला पर्याय आपल्याला एकदम फसवा वाटतो पहा. आपलं उत्तर आले 3,080 मीटर आणि या ठिकाणी आहे 3,080 किलोमीटर. आपण जर घाई गडबडीत तर आपण लगेच पर्याय 1 लिहून टाकू शकतो आणि परंतु आपण हे उत्तर आपलं चुकू शकतो. म्हणून आपले उत्तर कशात विचारले, ती किती किलोमीटर चालते. म्हणून हे 3,080 हे जे मीटर आलेत याचे आपल्याला किलोमीटर करावे लागते. आणि मीटरचे किलोमीटर करताना 3,080 ला आपल्याला 1,000 ने भागावं लागेल. म्हणजेच हे जे आहे 1 2 3 1000 ने भागणे म्हणजे दशांश चिन्ह 3 घरं उजवीकडून डावीकडे येईल. बरोबर 3 0 8 0 1 2 आणि 3 पॉइंट. याचं उत्तर येईल 3.080 किलोमीटर. आता हे जरी पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा 3.080 हे उत्तर यात दिसत नाही. परंतु 3.08 म्हणजेच 3.080. शेवटी दशांश चिन्हाच्या पुढे शेवटच्या संख्येनंतर आपण किती शून्य दिले तरी त्या संख्येच्या किमतीमध्ये काही फरक पडत नाही. म्हणून 3.08 किलोमीटर म्हणजे 3.080 किलोमीटर ही दोन्ही उत्तर समान आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 3.08. हे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. या ठिकाणी बारकाईने आपण जर प्रश्नाकडे ध्यान दिलं तर मग अशी मी सांगितलं की आपण या उत्तराला फसलो असतो. परंतु उत्तर काढल्यानंतर सुद्धा आपलं उत्तर पर्यायात नेमकं किती पर्याय आहे त्याचा शोध घेऊनच आपण त्या उत्तराचा गोल काळा केला पाहिजे. पुढे आपण यानंतर पुढचा प्रश्न आहे 37वा की मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्या
मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. प्रश्न आपण बारकाईने वाचल्यानंतर वाचतानाच आपल्या ते संख्या आपल्या विचारात आल्या पाहिजे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या ती असेल 99,999 ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज. आता इथं आपण जर पाहिलं की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती, यांची बेरीज करायची लगेच सोडताना. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या येईल 99, या दोघांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा, मग 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100, याचा विचार आपण नंतर करू. याच्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे, पहिल्यांदा आपल्याला यांची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. यांची बेरीज केली 9 9 18 हाताला 1, 9 9 18 आणि 1 19, या ठिकाणी हाताला 1, 9 1 10 हाताला 1, 9 1 10 हाताला 1, याचं उत्तर येईल 1,98,000. परंतु हे आपलं इथं जर पाहिलं तर आपण नुसती बेरीज करून हे उत्तर आपल्या या ठिकाणी, परंतु हे आपलं उत्तर नाही. ही संख्या मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे, म्हणजे हे जे उत्तर आले हे 100 पेक्षा कितीने मोठं आहे हे आपल्याला उत्तर काढायचंय. म्हणून याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला 1,98,000 मधून हे 100 वजा करावे लागतील. इथं आपण जर पाहिलं 8तून 0 गेले 8, 9 9, इथं 0तून 1 जाणार नाही म्हणून हातचा घेतला इकडून, इथे 0 राहिली ते 10. परत घेऊया आपण जरा. मोठ्यात मोठी संख्या आली होती आपली 99,999, 2 अंकी संख्या 99, यांची बेरीज केली आपण 9 9 18 हाताला 1, 9 9 18 आणि 1 19 हातचा 1, 9 1 10 हातचा 1, इथे आले 10 हातचा 1, 1,98,000. आणि मोठ्यात मोठी लहानात लहान 3 अंकी संख्या आहे 100, म्हणून 1,98,000 मधून आपण हे 100 वजा करणार आहोत. 8तून 0 गेले 8, 9तून 0 गेले 9, या ठिकाणी 0तून 1 जात नाही म्हणून आपण दशक मोकळा करत करत आपल्याला हे एकापर्यंत यावं लागेल. इथे आपण दशक मोकळा करत जाणार आहोत. इथे गेले 0, इथे झाले 10, परत यातून 1 गेले इथे राहील 9, इथे झाले 10, परत यातून 1 गेले इथे राहील 9, इथे झाले 10, 10तून 1 गेलं 9, इथे ही संख्या 9 जसेच्या तसे 9, म्हणजे उत्तर येईल 99,998. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला 2 गणितं सोडवावी लागली याचं उत्तर करण्यासाठी, एकदा बेरीज करावी लागली आणि एकदा वजाबाकी. अशा प्रकारे प्रश्नांची जसं आपण पुढे जाऊ काठिण्य पातळी थोडी थोडी वाढत जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, प्रदीपने 22,500 रुपयांना घेतलेला मोबाईल 19,870 रुपयांना विकला तर या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला. हे गणित वाचताना आपण प्रदीपने 22,500 रुपयांना घेतलेला मोबाईल, 22,500 रुपयांना घेतलेला मोबाईल म्हणजे त्याची आली खरेदी किंमत. त्या मोबाईलची खरेदी किंमत येईल 22,500 म्हणजे 22,500 रुपये. आणि तोच मोबाईल मात्र त्याने विकलाय 19,870, म्हणजे विक्री किंमत येईल 19,870. आता आपण इथे जर पाहिलं की खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा काय आहे, जास्त आहे, म्हणजे त्याला काय होईल, तोटा होईल. खरेदी किंमत ही जर जास्त असेल विक्री किमतीपेक्षा तर काय होतो, तोटा होतो. 22,500 रुपयांना घेतलेला मोबाईल 19,870 रुपयांना विकला, या व्यवहारात त्याला काय होईल, किती तोटा झाला, दिलेलं आहे तोटा झाला. या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, सरळ सरळ वजाबाकी आपल्याला या करावी लागेल. खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा केल्यानंतर आपल्याला तोटा मिळेल. 0तून 0 गेला 0, 0तून 7 जाणार नाही म्हणून 5तून 1 दशक मोकळा केला, इथे राहिले 4, इथे आले 10, 10तून 7 गेले 3, 4तून 8 जाणार नाहीत म्हणून 2तून इथे कमी केला, इथे झाले 14, 14तून 8 गेले राहिले 6, इथं सुद्धा 1तून 9 जाणार नाही म्हणून 2 एक मोकळा केला, इथे झाले 11, 11तून 9 गेले 2, 1तून 1 गेला 0, म्हणजे 2,630 रुपये हा त्याला काय झालेला आहे, तोटा.
आणि हे उत्तर असलेला पर्याय क्रमांक आहे 3. म्हणून प्रदीपने जो 22,500 रुपयांना घेतलेला मोबाईल 19,870 रुपयांना विकला तर त्याला 2,630 रुपये हा तोटा होईल आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, अत्यंत सोपा प्रश्न आहे. आपण जर पाहिलं की अपूर्णांक दिलेला आहे आणि त्या अपूर्णांकाची बेरीज किती असं विचारले. आपण जर पाहिलं तर 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3. तिथे जर आपण पाहिलं तर 4/3 ची 6 वेळा बेरीज आहे. किती वेळा बेरीज आहे म्हणजे 4/3 ची 6 वेळा बेरीज केली तर 4 आहे 24 आणि बेरीज करताना छेद मात्र बदलत नाही. म्हणून याच्या बेरीजचं उत्तर येईल 24/3. अशा प्रकारच्या प्रश्नांना जास्त वेळ न घालवता पटकन आपण या उत्तरापर्यंत जर पोहोचलो तर आपण लवकरात लवकर आपला पेपर कव्हर करू शकतो. 4/6 24 छेद आला 3. परंतु या प्रकारचं उत्तर आपल्याला इथे दिसत नाही. वर 24 दिसत आहेत परंतु छेद 18 आहे. इथे 24 आहेत परंतु छेद 9 आहे. इथं खाली छेद 3 दिलंय पण वर मात्र 24 आहे. म्हणजे याचं उत्तर आपल्याला कुठंच दिसत नाही. या ठिकाणी आपल्याला 24/3 म्हणजे 24ला 3 भागावं लागेल. 3 1 3 आणि 3 8 24. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 8. सोपा प्रश्न आहे परंतु आपल्याला जमिनी जर आपण 24 आपण जर अंश छेदाचा विचार करत बसलो तर आपण चुकू शकतो. म्हणून इथं 24ला 3 भागावं लागेल म्हणजे अतिसंक्षिप्त रूप दिलं तर त्याचं उत्तर येईल 8. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 40वा प्रश्न घेतोय आपण. हा शेकडेवारीवर आधारित प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाचं समजपूर्वक वाचन खूप महत्वाचं आहे. स्वराने दर साल दर सेकडा 8 दराने व्याजाचा दर दिलाय 8. एका बँकेत 25,000 रुपये म्हणजे मुद्दल दिली आहे 25,000 रुपये 6 वर्षासाठी ठेवले म्हणजे मुदत दिली आहे 6 वर्ष. तर 6 वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल. तुम्ही सर्वजण हुशार विद्यार्थी आहात. आपल्याला किती व्याज मिळेल. सरळ व्याजाचं सूत्रच आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. इथं म चा अर्थ मुद्दल. मग मुद्दल दिलेली आहे आपल्याला 25,000 रुपये गुणिले द म्हणजे काय व्याजाचा दर आहे 8 आणि क म्हणजे मुदत ती आहे 6 वर्षासाठी ठेवले आणि भागिले किती 100. याला जर अतिसंक्षिप्त 100 2 शून्य गेले 2 शून्य गेले. याचं उत्तर राहिलं 250 गुणिले 8 गुणिले 6. आपण जर हा गुणाकार सरळ इथं तोंडी सुद्धा 25 8 200 हा 1 शून्य 10 म्हणजे 2000 गुणिले 6 तर त्याचं उत्तर येईल 12,000 रुपये. म्हणजे 25,000 रुपये 6 वर्षासाठी 8% दराने जर ठेवले तर स्वर्धाला किती व्याज मिळेल 12,000 रुपये. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुद्दल व्याजाचा दर आणि मुदतीचा गुणाकार करून फक्त भागिले 100 सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे. या सूत्रांचा वापर करून ही सूत्र आपली पाठ आहेत. या सूत्रांचा वापर करून त्यामध्ये किमती भरून आपल्याला त्या उत्तर अतिसंक्षिप्त रूप देऊन आपल्याला उत्तर काढायचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 12,000 रुपये तिला व्याज मिळेल. पुढचा प्रश्न आहे 41वा. 7/9 5/9 2/9 आणि 8/9 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती. या ठिकाणी आपल्याला या ज्या अपूर्णांक दिल्या यांचा कोणता क्रम लावायचा आहे चढता क्रम लावायचा आहे. या ठिकाणी आपण जर पाहिजे या ठिकाणी सगळीकडे छेद समान आहे. छेद जर समान असतील चढत्या क्रम लावताना आपल्याला आधी सर्वात लहान संख्या घ्यावी लागते नंतर त्यापैकी उरलेल्यातली लहान नंतर उरलेलेच लहान या क्रमाने आपण जर क्रम लावत गेलो तर आपण चढता क्रम लिहू शकतो. या ठिकाणी छेद समान आहे म्हणून सर्वात लहान संख्या आहे 2/9. त्यानंतर 5/9 नंतर 7/9 आणि 8/9 हा या चारही अपूर्णांकाचा चढता क्रम लागेल. आणि आपल्याला उत्तर काय विचारले तर पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती. मग पहिली संख्या आहे 2/9 आणि तिसरी आहे 7/9. या दोन अपूर्णांकाची बेरीज करून आपल्याला उत्तर काढायचं आहे. ही बेरीज करताना
आपण इथं ध्यान दिलं पाहिजे की छेद समान आहे म्हणजे फक्त अंशाची बेरीज करायची. 2 7 9 आणि छेद 9. उत्तर आले 9/9. हे उत्तर आपल्याला पर्यायात कुठेही दिसत नाही. पण 9/9 ला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं 9 1 9 9 1 9 तर याचं उत्तर येतं 1. आणि हे उत्तर आपल्याला या ठिकाणी सापडेल. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी हे उत्तर आपल्याला सापडेल. अशा प्रकारे बारीक प्रश्न घाई न करता लक्षपूर्वक वाचून आपण अशा प्रकारचे उत्तर शोधू शकतो. या ठिकाणी मजेशीर एक गमतीदार उदाहरण दिले. सोपं परंतु कन्फ्यूज करणारे एक उदाहरण आहे. 70,07,000 70,07,000 ही संख्या लिहिताना, आता पहा 70,00,000 ही संख्या लिहिताना, 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये एक शून्य कमी लिहिला तर तिने लिहिलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. म्हणून आपण 70,07,000 ही संख्या आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. 70,00,000 याच्यानंतरची लाखाच्या नंतरची दोन घरी हजाराचे असतात म्हणून इथे आपले हजार दिलेले नाहीत म्हणून हजारच्या दोन्ही घरात आपण शून्य दिलेत आणि पुढे फक्त 70,07,000 म्हणजे ही एक अंकी संख्या आलेली. हजारानंतरची पुढची 3 अंकी संख्या असते. त्यात शतक दिलेलं नाही म्हणून शून्य, दशक दिलेलं नाही म्हणून शून्य आणि 7 ही एक अंकी संख्या एकक आहे म्हणून 7. अशा प्रकारे 70,07,000 ही संख्या आपण या ठिकाणी लिहून घेतली. परंतु पुढे काय सांगितले, ही संख्या लिहिताना ईश्वरीने काय केले, दोन्ही 7च्या मध्ये ही संख्या लिहायला हवी होती परंतु तिने लिहिलं काय, दोन्ही 7च्या मध्ये एक शून्य कमी केला. इथे आपण पाहिलं तर 7च्या मध्ये 5 शून्य आहेत परंतु तिने दिले किती 4. 1 2 3 4 आणि हे 7. दोन्ही 7च्या मध्ये एक शून्य कमी झाल्यानंतर ही संख्या आलेली आहे 7,07,000. लिहायचे होते 70,07,000 लिहिले मात्र 7,07,000. एक शून्य कमी लिहून तिची संख्या झाली. मग ही कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे, तिने लिहिलेली संख्या ही कमी असणार आहे. ही किती कमी असणार आहे, 70,00,000 मधून हे 7,07,000 आपल्याला वजा करावे लागते आणि ही वजाबाकी केल्यानंतर हे 7,07,000 ही संख्या 70,07,000 पेक्षा कितीने कमी आहे हे आपल्याला याचं उत्तर आपल्याला मिळेल. 7तून 7 गेले 0, 0तून 0 गेला 0, 0तून 0 गेला 0, 0तून 0 गेला 0, 0तून 0 गेला 0. इथं मात्र 0तून 7 जाणार नाही. इथं आपल्याला 7तून 1 गेल्यानंतर 6, इथे झाले 10, 10तून 7 गेले 7 आणि इथं आले 607. म्हणजे याचं उत्तर आलं 67,00,000 ने कमी. सॉरी इथं 10तून 7 गेली इथे राहतील 3. म्हणजे थोडी जरी गडबड झाली तर आमचं चुकू शकतं म्हणून आपण खूप काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 63,000 ने कमी. म्हणून आता इथे दोन उत्तर दिले, 63,000 ने जास्त आणि 63,000 ने कमी. म्हणून या ठिकाणी 7,07,000 ही संख्या 70,07,000 पेक्षा 63,000 ने कमी असेल आणि म्हणून त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. अत्यंत सोपा प्रश्न आहे परंतु घाईगडबड वाचताना आपली चूक होऊ शकते. या ठिकाणी आपण जर एक लक्षात घेतलं की या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अंश हा 8 आहे सगळीकडे आणि छेद वाढत गेलेला आहे. अपूर्णांक आपल्याला लहान मोठा ठरवताना अंश जर सारखे असतील तर ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक मोठा असतो. आणि या ठिकाणी अंश सगळीकडे सारखा आहे म्हणून 8 लिहिला आणि सर्वात लहान छेद कुणाचा आहे, इथं 10 आहे, इथे 100 आहे, इथे 1,000 आणि इथं 10,000. म्हणून सर्वात लहान छेद आहे 8/10चा. म्हणून खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक आहे 8/10. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता इथं आपण याचा बारकाईने जर विचार केला तर सरळ सरळ आपल्या अपूर्णांकाच्या भाषेत 8/10 म्हणजे एका गोष्टीचे 10 तुकडे केले आणि 8 भाग घेतले. इथे 100 तुकडे केले आणि 8 भाग घेतले म्हणजे ते कमी होणार आहे. इथं 1,000 तुकडे केले त्या वस्तूचे आणि मग 8 भाग घेतले ते सुद्धा आणखी कमी होणार. इथं 10,000 भाग केले आणि 8 भाग घेतले म्हणजे ते आणखी कमी होणार आहे. म्हणून यातला सर्वात मोठा अपूर्णांक 8/10 हाच येणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलतोय आपण. पुढचा नाही 44.
हा थोडस विचार करणार आपला प्रश्न येईल इथे की एक्स वाय वाय झेड अधिक एक्स झेड झेड वाय आणि याची बेरीज खाली दिलेली आहे आपल्याला. या ठिकाणी सगळी बेरीज ही एकच अंक कोणता तरी इथे येणार आहे वाय वाय वाय. आणि असे प्रश्न आपल्याला विचार प्रवृत्ती प्रश्नामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की याचं उत्तर आपल्याला कसं काढायचं, काय करायचं. एक्सची किंमत किती, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. प्रत्येक पर्यायांचा विचार जर आपण करायला गेलो तर वेळ जास्त जाण्याची शक्यता आहे. म्हणून थोडं जर आपण बारकाईने यांच्याकडे जर आपण पाहिलं तर इथं बेरीज आहे, झेड आणि वाय ची बेरीज वाय येणार आहे. कोणत्याही संख्येमध्ये जर 0 मिळवलं तरच ती संख्या येते. इथं झेड आणि वाय यांची बेरीज वाय आलेली आहे, म्हणजेच साहजिक झेडची किंमत ही 0 आहे. या निष्कर्षापर्यंत पोहोचायला आपल्याला काही हरकत नाही. मग इथं झेडची किंमत 0 आली, इथं झेड आहे, इथं 0 आणि इथं सुद्धा 0 येणार आहे. आता या ठिकाणी 0 पर्याय असलेले 2 पर्याय आहेत. एक हा एक शेवटची म्हणजे झेडची किंमत एक्स वाय झेडच्या किमती अनुक्रमे आहेत. याची झेडची किंमत 0 असणारी 4 8 0 आणि 4 3 0 हे 2 पर्याय आहेत. आपण जर 3 हा पर्याय वायची जर किंमत आपण 3 जर धरली तर इथे जर 3 धरली आणि एक्सची किंमत जर 4 धरली पर्यायानुसार ते 4 आणि 4 8 होत आहेत, परंतु इथं 3 येत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. मग आपण पर्याय क्रमांक 4 जर आपण पडताळून पाहिला या ठिकाणी तर इथं झेडची किंमत 0 आहे, 0 आणि वाय वाय म्हणजे 2 नंबरला म्हणजे त्याची किंमत 8. इथं ही एक्सची किंमत ही वायची आणि ही झेडची जर आपण गृहीत धरली, झेडची किंमत आपण 0 मानली तर 0 आणि वाय वाय म्हणजे 0 अधिक 8 बरोबर 8. वाय अधिक झेड म्हणजे 0 म्हणजे 8 अधिक 0 बरोबर 8. इथं सुद्धा वायची किंमत 8 अधिक 0 बरोबर 8. आणि इथं एक्सची किंमत या पर्यायामध्ये दिलेली आहे 4. ही जर एक्सची किंमत आपण 4 घेतली तर 4 अधिक 4 बरोबर 8. म्हणजे या चारही ठिकाणी वाय वाय जे आले ते वायची किंमत येईल 8. म्हणून पर्याय क्रमांक 4 वायची किंमत 8, झेडची किंमत 0 आणि एक्सची किंमत 4 हे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून अशा ठिकाणी थोडं बारकाईने विचार केला आपण जर सर्व पर्याय वापरत बसलो तर खूप वेळ हा प्रश्न सोडवायला लागू शकतो. लवकरात लवकर उत्तर पाहण्याचा विचार करण्यासाठी आपली बेरीज वजाबाकी जर सराव असेल, बारीक बारीक समज आपली जर पक्की असती तिथं वाय मध्ये इथं झेडची किंमत 0 येईल, झेड अधिक वाय बरोबर वाय म्हणजे झेडची किंमत 0 येईल. हा जर निष्कर्ष आपण चालला आपल्याला फक्त 2 उत्तर शोध आपल्याला बाकी राहतात आणि त्यामधून आपण अपेक्षित उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न आहे 45. 3280 रुपये खरेदी किंमत. गणित वाचताना आपण जर बार केलं 3280 या ठिकाणी आपल्याला हे कळलं पाहिजे की 3280 म्हणजेच 3200. आपण जर पाहिलं हे एकक, दशक, शतक आणि हजार. थोडा वेळ घेतो. कोणती संख्या ज्यावेळेस आपण वाचन करत असतो आपण जर बारकाईने पाहिलं तर ती संख्या मग ती 3280 हे काय आहेत, एकक आहेत. कोणतीही संख्या म्हणजे कितीही अंकी असो ती आपण एककातच वाचत असतो हे आपण बारकाईने ध्यानात ठेवलं पाहिजे. मग 3280 एकक म्हणजेच 328 दशक आहेत आणि 32 शतक आणि 8 दशक म्हणजे 32 शतक म्हणून 3200 आणि ही पुढची 80 या पद्धतीने 3280 म्हणजे 3280 हे काय आहेत खरेदी किंमत. व 3470 3400 म्हणजे 3400 34 शतक आणि पुढे आहे 3470 ही आहे विक्री किंमत. आता या ठिकाणी आपण पाहिलं की खरेदी किंमत ही कमी आहे, विक्री किंमत ही जास्त आहे. म्हणजेच विक्री किंमत जास्त आहे खरेदी किंमतीपेक्षा म्हणजे या ठिकाणी काय होईल, नफा होईल. काय होईल, नफा. किती होईल तर विक्री किंमतीमधून 3470 मधून आपल्याला खरेदी किंमत 3280 रुपये हे आपल्याला वजा करावे लागतील. मग शून्यातून 0 गेले, खाली राहिले 0. 7तून 8 जाणार नाहीत म्हणून आपल्याला या ठिकाणी एक कमी करून इथे राहतील 3, इथे होतील 17. 17तून 8 गेले या ठिकाणी राहिले 9, 3तून 2 गेले या ठिकाणी राहिले 1 आणि 3तून 3 गेले 0. म्हणजे या ठिकाणी 190 रुपये हा नफा होईल आणि याचा पर्याय क्रमांक आहे 3. हा काय होणार आहे, नफा. पर्याय क्रमांक 190 2 ठिकाणी आहे, या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक. म्हणजे आपली
आपली फसगत होऊ शकते, परंतु विक्री किंमत जास्त आहे म्हणून या ठिकाणी नफा होणार आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 3. पर्याय क्रमांक 3, 190 रुपये नफा या व्यवहारात होणार आहे. पुढचं गणित जातो आपण. खालीलपैकी कोणती आकृती 12/60 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवते? 12/60 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असणारी आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं आकृतीवरून आपल्याला त्याचे अपूर्णांक लगेच लक्षात येतील. या ठिकाणी 4 भाग केलेत, 1 रंगवलाय. या ठिकाणी 2 3 4 4 आणि 4 8 भाग केलेत आणि 2 रंगवलेला आहे. या ठिकाणी 1 2 3 4 एकूण भाग आहेत 5 आणि रंगवलेला आहे 1. या ठिकाणी 1 2 3 4 आणि हे 4 8 भाग केलेला आहे आणि रंगवलेला आहे 3. म्हणून रंगवलेल्या भागाचे आपण अपूर्णांक लिहून घेतले आणि मग या ठिकाणी 12/60 ला सममूल्य अपूर्णांक कोणता आहे हे शोधण्यासाठी या 12/60चा या 12/60 ला 12ला आणि 60ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आपण आता वेगळीकडे आलो. कोणत्याही दोन संख्यांना भाग जाणारी सर्वात मोठी संख्या ही त्यांचा मसावी असते आणि मग 12 आणि 60ला भाग जर आपण दिला तर 12च्या पाढ्यात पाचोळीला 12 एके 12 12 पाचे 60. मग 12/60चा आपला सममूल्य अपूर्णांक सापडलाय 1/5 आणि म्हणून पर्याय क्रमांक आहे 2. अशा प्रकारे आपल्याला पाढे जर आपले पाठांतर असतील, परत एकदा सांगतो, आता 13 तारखेला नवोदयची परीक्षा आहे. नवोदयच्या परीक्षेसाठी गणित जर आपलं पक्क असेल तर आपल्या त्या नवोदय परीक्षेसाठी निवड होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपण गणितावर जरा जास्त लक्ष देऊन त्याचा जास्त सराव केला की अशी गणित आपण पटकन जर आपल्या साधारण एक मिनिट साधारण आपल्याला वेळ मिळू शकतो गणिताला, तर त्याच्यापेक्षा कमीत कमी वेळेत आपण हे गणित सोडवू शकतो. आणि या सममूल्य अपूर्णांकाच्या एक जोड्या तुम्ही जर पाढ्यांकडे बारकाईने पाहिलं तर त्या पाढ्यांमध्ये आपल्या त्या जोड्या आपण अनेक जोड्या आपण पाढ्यांमध्ये दाखवू शकतो. परंतु आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे परत कधीतरी त्यावर आपण विचार करूया. पुढचा प्रश्न आहे 47वा. गटात न बसणारा पर्याय शोधा. या ठिकाणी 4 पदावल्या दिलेल्या आहेत. आपल्याला पटकन पदावल्यांचा आपला जर सराव असेल तर 4ही पदावल्या सोडून कोणती न बसणाऱ्या म्हणजे 3 पदावल्या एकतर बरोबर असतील किंवा चुकीच्या असतील, आपल्याला गटात न बसणारी पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहिली पदावली जर आपण लिहिली 7 × 7 / 7 × 5 बरोबर 35. या ठिकाणी पदावली जर आपण सोडली 7 7 49 / 7 × 5 बरोबर 35. एक एक पायरी आपण खाली जाऊया. 49 / 7 याचं उत्तर येईल 7 × 5 बरोबर 35. म्हणून ही पदावली जी आहे ती बरोबर आहे. दुसरी पदावली आपण सोडूया 12 - 3 - 5 + 10 बरोबर 14. आता हे सोपे बेरीज एकदम सोपे पटकन आपण घेऊया. 12तून 3 गेले 9, पुढे जसंच्या तसं -5 + 10 बरोबर 14. 9तून 5 गेले राहिले 4 + 10 बरोबर झाले 14. 4 + 10 बरोबर 14 बरोबर 14. म्हणजे ही पदावली समीकरण एकमेकाला जुळते म्हणजे सुसंगत आहे. जशी ही आहे 7 × 5 = 35. या दोन्ही पदावल्या या दोन्ही बरोबर आहेत. तिसरी पदावली आपण सोडूया 5 × 3 + 4 × 2 बरोबर 70. या ठिकाणी पहिल्यांदा आपण गुणाकार करणार. त्या ठिकाणी 2 गुणाकार आहेत. 5 × 1 = 15 अधिक 4 × 8 बरोबर 70. 15 + 8 बरोबर 23 बरोबर 70. हे मात्र आपल्याला सुसंगत नाही, कारण 23 बरोबर 70 असू शकत नाही, म्हणजे यामध्ये समानता दिसत नाही. म्हणून हा एक विसंगत पर्याय आला 2. पण अजून एक पर्याय आपल्या शिल्लक आहे, तो सुद्धा आपण तपासून पाहूया. 10 - 2 × 3 + 5 बरोबर 9. इथे गुणाकार पहिल्यांदा दिला म्हणून पदावली आपल्याला तो सोडवले. 10 जसेच्या तसे -2 = 6 + 5 बरोबर 9. 10तून 6 गेले राहिले 4 + 5 बरोबर 9. 4 आणि 5 9 बरोबर 9. म्हणजे या ठिकाणी ही जुळलेली म्हणजे पर्याय 3 सुद्धा 4 सुद्धा जुळलेला आहे. मग गटात न बसणारी म्हणजे फक्त एक विसंगत अशी हे एकच समीकरण आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे या प्रश्नाचं उत्तर आहे.
आता जर आपल्या पदावलीचा सराव असेल तर आपण तोंडी तोंडी सुद्धा त्याचं उत्तर तिथे सोडवू शकतो. ज्याचा जेवढा सराव असेल तेवढं त्या प्रमाणात ती उत्तर आपल्याला शोधता येतील. पुढचा 48वा प्रश्न आहे. रोशनी सकाळी 11:30ला अभ्यासाला बसली व 1:45 वाजता उठली तर तिने किती वेळ अभ्यास केला. आता या ठिकाणी ती अभ्यासाला किती वाजता बसली आहे? 11:30 म्हणजे 11:30 ती अभ्यासाला बसली आणि उठली कितीला? 2 वाजता, 1:45 वाजता ती उठली तर किती वेळ झाला? 1:45 म्हणजे 1:45. मग 11:30 ते 12:30 येथे 1 तास झाला. 12:30 ते 1:30 इथे 1 तास झाला. म्हणजे 1:30 वाजेपर्यंत 2 तास झाले आणि 1:30 नंतर 1:45 म्हणजे 15 मिनिटे. 1:30 ते 1:45 म्हणजे 2 तास 15 मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 2 तास 15 मिनिटे पर्याय क्रमांक आहे 3. याच प्रश्नाचं उत्तर आपण 24 ताशी घड्याळाचा वापर करून सुद्धा काढू शकतो. पटकन सांगतो, जरा वेळ संपत आलेली आहे. 45 मिनिटे वजा कितीला बस? 11:30. या 45 मिनिटे वजा 7 0 गेले 5, 4 3
सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी गणित या विषयात सर्व विद्यार्थ्यांनी केलं त्याबद्दल मी आदरणीय आवटी सर यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित नोडल अधिकारी आणि विस्तार अधिकारी आदरणीय पिंपळकर साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी तंत्रज्ञ शिक्षक नामदेव शेखर सर व दत्तात्रय आंबेकर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. उपस्थित भास्कर लांडे सर आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आजची तासिका या ठिकाणी संपली अशी मी जाहीर करतो.